पिछले कुछ दिनों से तांत्रिक दुविधाओं के कारण सर्वर लगातार डाउन ईपॉस मशीन काम न करने के कारण जुलाई माह से अनाज का वितरण प्रलंबित था, जिसके बाद शासन के धोरण के मुताबिक ऑफलाइन अनाज का वितरण किया गया। इस तरह से तांत्रिक दुविधा निर्माण होने से रास्त भाव दुकानदार संगठन की ओर से ईपॉस मशीन जमा करो आंदोलन सोमवार 5 अगस्त को तहसील कार्यालय में कर मांगों का निवेदन दिया गया। आंदोलन दौरान संगठन की ओर से तहसीलदार चिमूर श्रीधर राजमा ने इनके द्वारा जिला पुरवठा अधिकारी चंद्रपुर इन्हें निवेदन दिया गया। आंदोलन दौरान जमकर नारेबाजी कर निषेध दर्शाया गया। निवेदन देते समय शासकीय रास्तभाव दुकानदार संघटना तालुका चिमूर के अध्यक्ष संजय पाटिल, सचिव बबन बंसोड, उपाध्यक्ष अशोक तिड़के, इनके साथ तहसील के महिला पुरुष रास्तभाव दुकानदार उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जानकारी देते हुए आंदोलनकर्ता ने क्या कहा। सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा तालुका सचिव या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत की मागील 2 महिन्यापासून यापूर्वी 2G मशीन होती आणि आता आम्हाला 4G मशीन मिळाली, परंतु या 4G मशीनमुळे सर्व्हर डाऊन असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना व कार्डधारकांना सुद्धा या 2 महिन्यापासून खूप त्रास होत आहे। 8-8 दिवस सर्व्हर डाऊन असतो, कार्डधारक ये जा करीत असतात आणि त्यांच्या दुकानदार व कार्डधारक यांचे प्रत्येक दुकानदाराशी आणि कार्डधारकाशी वाद होत असतात आणि शासकीय कर्मचारी या गोष्टीचं आम्ही निवेदन देऊन सुद्धा अजूनपर्यंत काही दखल घेतलेली नाही। तरी आज आम्ही या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा एक सचिव या नात्याने सर्वानुमते या ठिकाणी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला तहसीलदाराच्या मार्फत निवेदन देत आहोत की जे ईपास मशीन आहे हे जमा करण्याबाबत इंटरनेट सेवा सर्व्हर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी धान्य आहे, परंतु इंटरनेट नाही। सर्व्हरच्या अडचणीमुळे वितरण करता येत नाही। महागाईच्या इष्टांकानुसार प्रति क्विंटल 300 रुपये कमिशन देण्यात यावे। त्याचप्रमाणे अंगठा आहे पण मशीनवर फिंगर घेता येत नाही। एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल अपेक्षित आहे, पण तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचे वेगवेगळ्या अंगठा घेत असल्याने तासनतास ग्राहकांना ताटकळत राहावे लागते व वितरणामध्ये अडचण निर्माण होत आहे। KYC साठी आम्ही शासनास मदत करीत आहोत, पण इंटरनेट प्रॉब्लेम असल्याने काम करण्यास अडथळा येत आहे। KYC करण्यासाठी बाहेर इतर सेवा केंद्रावर गेल्यानंतर 150 रुपये प्रति व्यक्ती घेतल्या जातात, परंतु आम्ही शासनाला KYC साठी मदत करीत असताना सुद्धा आम्हाला काही मोबदला मिळत नाही। तरी आम्हाला प्रति व्यक्ती 50 रुपये याप्रमाणे KYCचा मोबदला देण्यात यावा। त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना वेळेत धान्य वाटप करण्यासाठी ऑफलाईन वाटप कायमस्वरूपी ठेवण्यात यावे। यासाठी मशीन जमा करणे आंदोलन आज रोजी आम्ही करण्यात येत आहे। शासकीय धान्य गोदामातून जेव्हा मालाची आम्हाला उचल होते त्यावेळेला 50 किलो 600 ग्राम याप्रमाणे धान्य मोजून देण्यात यावे। आमच्या दुकानमध्ये ज्या वेळेला माल उतरतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्या हमालांनी काटा करून देण्यात यावा। अशा अनेक मागण्यांचं या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत। या ठिकाणी CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।